तर उद्या नाशिक जिल्ह्याला रेड अलर्ट जो आहे तो देण्यात आलाय। नाशिकमध्ये ढगफुटी सदृश्य पावसाची शक्यता आहे। मंत्री गिरीश महाजनांनी इगतपुरीमध्ये भेट दिली आहे। महामार्ग आणि शहरातील भागांमध्ये त्यांनी पाहणी केली। अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना देखील त्यांनी केलेल्या आहेत। उद्या नाशिक जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलाय। गिरीश महाजनांची इगतपुरीमध्ये पाहणी पाहायला गिरीश महाजनांकडून या संपूर्ण परिसरामध्ये पाहणी करण्यात आली। पाहणी दरम्यानची ही दृश्य आता समोर शासनाच्या वतीने सगळी काळजी आम्ही या ठिकाणी घेत आहोत। अगदी नदी नाल्याच्या काठी जे लोक आहेत त्यांना आम्ही शिफ्ट करत आहोत सुरक्षित स्थळी। जे ठिकाणी लँडस्लाइडिंग होण्याची शक्यता आहे तिथल्या लोकांना आम्ही तिथून हलवलेलं आहे। सगळ्या यंत्रणा अतिशय सज्ज आहे। मग पोलीस दल असेल, SDRF असेल, NDRF असेल, महसूल यंत्रणा असेल, जलसंपदा खात्याची यंत्रणा आहे, सगळ्या यंत्रणा 24 तास कामाला लागलेल्या आहेत। धरणावर सुद्धा आमचे सगळे अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी थांबलेले आहेत असं आम्ही आवाहन केलेलं आहे। पण विनाकारण लोकांनी रस्त्यावर येऊ नये, विनाकारण गावामध्ये सुद्धा फिरू नये, कारण उद्याचा दिवस अतिशय कुशल आहे। 300 मिलीमीटर पाऊस म्हणजे हा विक्रमच होणार आहे।